गावठी चवीची खास आगरी पद्धतीची सुके बोंबील भेंडीची भाजी. खमंग मसाला, गावठी पद्धतीचा तडका आणि सुके बोंबील भेंडीची अप्रतिम चव ह्यांचा जबरदस्त संगम. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही झणझणीत रेसिपी भाकरी, भात किंवा पोळी सोबत खायला एकदम परफेक्ट आहे. या रेसिपीमध्ये सुके बोंबील, ताजी भेंडी आणि खास आगरी मसाल्याचा वापर करून अस्सल गावाकडची चव दिलेली आहे. तर ही गावाकडची चव घेण्यासाठी तुम्ही सुद्धा या रेसिपीला शेवटपर्यंत बघा आणि अशाच पारंपरिक आगरी कोळी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इथे आपण 1 वाटी सुके बोंबील घेतलेत, 1 मोठा टोमॅटो घेतला आहे उभा चिरून, 2 कांदे आपण बारीक चिरलेत आणि 1 मोठी वाटी आपण भेंडी कापून घेतलेली आहेत. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. कढईत तेल गरम करून घेतले, त्यामध्ये आपण लसूण टाकतोय. लसूण मी चेचून घेतलाय 7-8 पाकळ्या. त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेतोय. आपण ही बोंबलाची कांदवणी करतो ना, तर कांदा टाकून घेऊया. कांदा आपण चांगला शिजवून घेऊया. आता भेंडी टाकणार आहे. थोडी भेंडी होती माझ्याकडे, ती घेतली मी, यामध्ये टाकले आणि आता परतून घेऊया चांगलं. याला पण याबरोबर शिजवून घेऊया. थोड्या वेळाने आपण मसाले टाकूया. थोडं आपण आता टोमॅटो टाकून घेऊया. हे सगळं आपण फोडणीला मारून घेऊ आणि शिजवून देऊया. मसाला टाकून घेऊया. हळद टाकते पाव चमचा, लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी पावडर टाकते 2 भरून चमचा टाकते आणि एक आपला घरगुती मसाला असतो तो मी अर्धा टाकते पाव चमचा. ते परत सगळं मिक्स करून घेऊया. त्यात आता आपण बोंबील टाकून घेऊया, जे अर्धा तासासाठी आपण भिजून ठेवले होते पाण्यामध्ये. भिजून घेतलेले बोंबील मी भिजवले गरम पाणी चांगले. गरम पाणी ठेवल्यामुळे त्याचा कचरा जो असतो तो साफ निघून जातो. कचरा धूळ असते जिथे सुकवतात ना, तिथे त्याच्यावर धूळ बसते, ती निघून जाते आणि जरा नरम पडतात. आता आपण घाटून घेऊया चांगलं. आता आपण मीठ टाकून घेतलंय आवश्यकतेनुसार. ती घाटून आपण पूर्ण तयार करून घेऊया आणि मग थोड्या वेळाने जरा बोंबील शिजत आला की आपण चिंच टाकू. बोंबलाचं कालवण शिजत आलंय, त्यामध्ये आपण चिंच भिजत ठेवलेली मी गरम पाण्यात. ही बघा, हिचं मी पाणी बनवून घेतलंय. ही मी आता घेते याच्यात ओतून, जे आंबटपणा येईल. तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ कमी टाकू शकता तुम्ही. आता हे मिक्स करून घेऊया. एक 5 मिनिटं उकळी येऊन देऊया. तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा, तुमच्याकडे कशी बनते मला कळवायला विसरू नका. मी यामध्ये टोमॅटो आणि भेंडी सगळं मिक्स करून बनवलं. लहान मुलांसाठी म्हणजे पण असतं. हो, आणि म्हणजे आपल्या पोटात ना मच्छी बरोबर व्हेजेस पण जातात म्हणून बनवायचं. तर बघा, आपली इथं बोंबलाचं कालवण म्हणजे सुकं तयार झालेलं आहे. बोंबील विथ भेंडी तयार झालेलं. आपण आता हे सर्व करूया.